अभयने तिला असं सोफ्यावर बसल्या जागी झोपलेलं बघून लगेच जवळ गेला. प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत त्याने हळूच हाक मारली, स्वीटू. त्याच्या एका हाकेनेच तिने डोळे उघडले. अभयला बघताच तिचा चेहरा खुलला. लगेच मिठीत शिरली. उशीर केला तुम्ही. हां, जरा इमर्जन्सी होती. तिनेही जास्त काही न बोलता उठून जात जेवण गरम करत त्याच्यासाठी ताट वाढून घेऊन आली. त्याला माहीत होतं ती उपाशी आहे, पण तिने एकच ताट आणलं आणि पाणी आणायला आत गेली. तोपर्यंत अभय मोबाईल बघत बसला होता. बाहेर आली. बघतय तर ताट अजूनही तसंच पडलं होतं. अभि, राईने आवाज दिला. त्याने मान वर केली. आधी जेवण करा, थंड होते सर्व. मान हलवत त्याने मोबाईल बाजूला ठेवला. लगेच हात धरत त्याने तिला आपल्या मांडीवर बसवत एक घास तोडून तिच्या समोर धरला. त्याने डोळ्यांनीच इशारा करत घे म्हणून सांगताच तिने स्मित करत घास खाल्ला. अभयने लगेच कपाळावर ओठ टेकवले. मी असलो नसलो तरीही उपाशी राहायचं नाही, वाट बघत बसायचं नाही. मला सवय आहे उशिरा यायची, कधी कधी तर येत देखील नाही मी. दोघांनी एकच ताटात जेवण आटोपल्यानंतर राही ताट नेऊन ठेवत बाहेर आली. तोपर्यंत अभय तिथेच बसल्या जागी डोळे मिटून बसला होता. चेहऱ्यावरून लगेच लक्षात येत होतं थकलाय खूप. पण तिची चाहूल लागताच त्याने डोळे उघडले. ती तोपर्यंत त्याच्या थोड्या दूरच जाऊन बसली. सोफ्याच्या एका टोकाला, नजर मात्र त्याच्यावरच. त्याने आपले ओठ बाहेर काढत क्यूट फेस करत तिच्याकडे बघत असताना तिने लाजून मान खाली घातली. लगेच जवळ सरकत त्याने तिच्या हनवटीला हात लावत जरा वर केलं. बघू लाजताना कशी दिसते. तिने लगेच आपल्या जाडसर पापण्या एकदा वर करत क्षणात पुन्हा नजर खाली घेतली. अभयची तर विकेटच पडली राव. लगेच ओढले त्याने तिला स्वतःच्या मिठीत. ती तेव्हाची शांतच होती. कॉल मी अभय, एकदा ऐकायचंय तुझ्या तोंडून. तिने नकारार्थी मान हलवली. बरं म्हणत त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवत मोबाईल हाती घेतला. ती शांत बसून होती. त्याच्या अशा जवळीकने तिच्या पोटात हजारो फुलपाखरू थैमान घालू लागले होते. मात्र त्याला बोलणार कसं. तो तर बिनधास्त मोबाईल बघत पडला होता तिच्या कुशीमध्ये डोकं ठेवून. ती शांत आहे बघत त्यानेच तिला आवाज दिला, स्वीटू. तिने हं म्हणत हुंकार भरला. 15 दिवसांसाठी दिल्लीला जातोय मी, अभयने सांगताच तिने डोळे पाणावले. त्याला तसं न दाखवता तिने लगेच प्रश्न केला, काही अर्जंट काम होतं का? हो, आहे काहीतरी हॉस्पिटलची कामे. तिने माल हलवत ओके म्हटलं. मात्र डोळे अजूनही पाण्याने काठोकाठ भरले होते. आता मात्र ते लपवण्याच्या तयारीत असताना एक चुकार थेंब शेवटी त्याच्या गालावर पडला आणि त्याने वर बघितलं. त्याने बघण्याआधीच तिने डोळे कोरडे केले होते. मात्र न समजण्या एवढा मूर्ख नव्हता तो. ती नाराज झाल्याचं लगेच लक्षात आलं त्याच्या. उठून त्याने तिचा चेहरा उंजळीत घेत अंगठ्याने अश्रू पुसले. अगं ये मूर्ख रडूबाई, काय ग नुकतीच रडत असतेस. 15 दिवसांसाठी बाहेरगावी जाणार ऐकून तुम्हाला आनंदाने होकार द्यायला हवा. पण नाही, नुसतीच रडत असतेस. काही दिवस राहणार आहे मी तिकडे, आयुष्यभर नाही ना तिकडे सेटल होणार. आता मात्र तिला अजूनच रडू फुटलं. ती रडत असताना त्याला काहीच सुचत नव्हतं आणि तो अस्वस्थ होत होता. थांबवण्याचा प्रयत्न करूनही ती ऐकेना शेवटी. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेत लगेच तिचे गुलाबी, काहीसे थरथरणारे ओठ आपल्या ओठात घेतले. सर्व अगदी क्षणात घडलं ते त्याच्याही लक्षात आलं नाही. ती मात्र अगदीच शांत झाली. ती प्रतिसाद देत नव्हती म्हणून मग त्यानेच ओठ सोडली. तिचा प्रतिसाद नाही बघून त्यालाही जरा वाईट वाटलं. उगाच आपण तिच्यावर जबरदस्ती केल्याची भावना मनात घर करून गेली. अपराधी वाटू लागलं त्याला. तिच्या परवानगीशिवाय उगाच नको यापुढे जवळ जायला असं वाटत होतं. लगेच बाजूला होत त्याने सॉरी, चुकून झालं माझ्याकडून म्हणत लगेच बाहेर निघून गेला. ती मात्र अजूनही शांतच उभी होती. पण कुठेतरी जवळ आलेलं तिलाही आवडलं होतं. ती काही बोलणार त्याआधी तो चूक झाली माझी म्हणत निघूनही गेला. म्हणजे मला किस करणं ही त्यांची चूक होती. तिलाही वाईट वाटलं. त्याने आपल्या पहिल्या प्रेमाला चुकीचं नाव दिलं ते. तो बाहेर येत सरळ आपल्या खोलीत निघून गेला. आपण आज खूप मोठी चूक केली असंच त्याला वाटलं. ती आपल्याला चुकीचं समजत असेल. तिच्या परवानगीशिवाय आपण वावरतच कसं गेलो. सर्व विचार बाजूला सारत त्याने आपली बॅग पॅक केली आणि झोपी गेला. उद्या पहाटेची फ्लाईट होती त्याची. राही मात्र त्याने असं प्रेमाला मिस्टेकचं नाव दिल्याने दुखावली होती. ती त्याला काही बोलणार त्याआधी तो निघूनही गेल्याने अजूनच दुःखी झाली ती. उद्या बोलून बघूया म्हणून ती देखील झोपी गेली.
पहाटे अभयने गणेशला आवाज देत एअरपोर्टला सोड म्हणून सांगताच गणेश होकार देत फ्रेश व्हायला निघून गेला. अभयचं मात्र काही केल्या मन लागेना. राहून राहून तिचा रडलेला चेहरा डोळ्यापुढे येत होता. शेवटी न राहून तो वर गेलाच. तिने कल दार तसंच ठेवलं होतं. आज शिरताच बघते तर ती तिथेच बसल्या जागी झोपी गेली होती. अंगठा कपाळावर घासत त्याने तिच्याकडे नजर टाकली. लगेच मिठीत उचलून घेत बेडवर नेऊन नीट ब्लँकेट पांघरून कपाळावर ओठ टेकवले. टेक केअर माय लव्ह म्हणत लगेच बाहेर निघून गेला. जास्त वेळ थांबला तर पाय निघणार नाही हे त्याला ठाऊक होतं. आजी आजोबा जेमतेम उठले होते. त्यांचा आशीर्वाद घेत गणेश सोबत निघून गेला. गणेश त्याला सोडून लगेच परतला. एव्हाना 8 वाजले. राहीला जाग आली. बघते ते बराच उशीर झाला होता. स्वतःला बेडवर बघून लगेच लक्षात आलं अभय परत आला असणार म्हणून. ग्लाटस हात तिने स्वतःचा आवरत एक नजर पार्किंगमध्ये टाकली तर त्याच्या दोन्ही गाड्या तिथेच होत्या. बँकेत जायला रेडी होत तिने लगेच खाली निघून गेली. अभय घरात असेल असंच वाटलं पण पूर्ण घरात फक्त आजी वावरत होत्या. त्यांचे लक्ष जाताच त्यांनी तिला आवाज दिला. राही, काय ग पुरी, काय झालं? काही काम होतं का? तिने नकारार्थी मान हलवली आणि त्यांच्या पाया पडत बँकेत निघून गेली. अभयला लंच टाईमला कॉल केला पण त्याने एकदाही तिचा फोन न उचलल्याने जरा नाराजच झाली ती. इकडे अभय दिल्लीला आला. फ्रेश आहेत ती. आपल्या कामात गुंतलेला असताना त्याचा फोन वाजला. मात्र तिचा कॉल बघताच चेहरा खुलला. पण तिला आपण कदाचित जबरदस्ती आपलं बनवण्याचा प्रयत्न करतोय ही गोष्ट घर करून गेली होती. जोपर्यंत ती स्वतःहून आपलं प्रेम स्वीकारत नाही तोपर्यंत आपण अंतर राखून राहायचं जणू त्याने ठरवलंच होतं. म्हणून मग कॉल न घेता त्याने एकच मेसेज टाकला, आय एम बिझी. त्याचा मेसेज बघून ती अजूनच नाराज झाली. त्याने मात्र एकदाही कॉल केला नाही. आठवण तर त्यालाही येत होती. पण काय करणार, तिला समजायला हवं त्याचं प्रेम. म्हणून मग तोही थोडासा तिच्यासोबत रूढ वागत होता. राहीने अनेक फोन केले मात्र त्याने बघूनही न बघितल्यासारखं केलं. तिने कॉल केला म्हणून चेहरा खुलला होता त्याचा. पण तिला आपलं प्रेम कळायला हवं म्हणून तोही रूढ वागत होता. राही रोज त्याला कॉल करत पण तिचे तो कॉल उचलत नसे. मात्र आपल्या भावंडाशी फ्री टाईममध्ये व्हिडिओ कॉलवर गप्पा मारत असे. कॉल करून दिवसभर काय केलं ते सांगायला विसरत नव्हता. कितीदा तर रीना देखील तिच्या बाजूला बसून अभयशी बोलत असायची. आता ती बोलत नाही म्हटल्यावर तिनेही गेल्या 2 दिवसांपासून त्याला कॉल करणं बंद केलं होतं. एव्हाना 10 दिवस असेच निघून गेले. राही सुट्टी असल्याने 2 दिवसासाठी मावशीकडे निघून गेली. 2 दिवस म्हणता म्हणता आज पूर्ण आठवडा झाला तरी ती परतली नव्हती. एवढ्या दिवसात तिने एकदाही कॉल केला नाही किंवा मेसेज देखील करायची तसदी घेतली नव्हती. प्रिया करायची कधीतरी तिला कॉल तर तेच थोडा वेळ बोलून मग फोन ठेवत. अभय मात्र न चुकता रोज तिची चौकशी करत. पण आता 8 दिवसापासून ती तिकडे गेली म्हणून त्यालाही तिच्याबद्दल काहीच माहीत मिळत नसल्याने तोही अस्वस्थ होत होता. अभयला देखील जाऊन आज पूर्ण 18 दिवस झाले होते. त्याला वाटलं मी 15 दिवस सांगून देखील परतलो नाही तर ती कॉल करेल. पण असं काहीच घडलं नाही आणि ती देखील मावशीच्या घरून परतली नव्हती अजूनही. म्हणजे 15 दिवसाने परत येणार सांगितल्यावर देखील तिला नाही की ओढ माझ्या मिठीत येण्याची. म्हणजे इकडे मीच तडफडतोय तिच्यासाठी आणि ती बिनधास्त तिकडे आपल्या लोकांमध्ये आनंदी असणार आहे. विचारानेच राग उतरला पुन्हा एकदा डोळ्यात त्याच्या. तर इकडे राही मात्र कशीबशी दिवस काढत होती. रात्री झोप लागत नसल्याने मनात अनेक विचार येत. बाजूला नजर टाकली तर जानू मावशीची मुलगी मस्त झोपली होती. राही तशीच वर सिलिंगकडे बघत विचार करत होती. आले असतील का अभि? सर्वांशी बोलताना त्याच्याकडे वेळ असतो, मग माझ्या बाबतीतच असं का? एवढे दिवस होऊन देखील एक साधा फोन नाही. म्हणजे जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे. बाकी वेळ तर त्यांच्या आयुष्यात माझ्यासाठी जागाच उरली नाही असं वाटतं. आतापर्यंत परतले देखील असतील. 15 दिवस सांगून गेले होते. आज 18 दिवस पूर्ण झालेत. परतून देखील एकदाही त्यांना माझी आठवण आली नसेल का? एव्हाना घरी लगबग देखील सुरू झाली असेल. सर्वच तयारीत मग्न असतील. येत्या 8 दिवसात साखरपुडा आहे. अभय देखील बिझी असतील घरची आणि हॉस्पिटलची कामे बघत. कोणालाच माझी आठवण नाही आली. दुखावलेलं नाजूक मन लगेच अस्वस्थ झालं. नकळतपणे डोळ्याच्या कोपऱ्यातून एक अश्रू घरगळत खाली आला. तो तिने अलगद पुसत डोळे मिटले. आता 8 दिवस इकडेच थांबूया. उगाच लग्न कार्यात आपली लुडबुड नको. प्रिया तिची सर्वात जवळची मैत्रीण होती. मात्र सध्या ती देखील बिझी होती. आपल्या भविष्याची स्वप्न बघत होती. तरी एक मेसेज नक्की करत कधी येणार हा तिचा रोजचा प्रश्न आणि उत्तर मात्र लवकरच. राहीला उशिरा कधीतरी झोप लागली.
रात्री उशिरापर्यंत जागी असल्याने सकाळी उशीरच झाला तिला. स्वतःचं आवरत लगेच बँकेत निघून गेली. मावशी नुसतीच चिडचिड करत सुटली. काय या आजकालच्या मुली, रात्री जागून काढायच्या आणि सकाळी उशिरा उठलं की हे असं न खाता पिता तसंच निघायचं. जरा काही बोलायला गेलं की लाडीगोडी लावत लगेच रुसवा काढायचा. अभय रात्रीच्या फ्लाईटने परतला होता. एक नजर तिच्या रूमवर टाकत जाऊन पडला होता. ती नाही म्हणून नाराजी चेहऱ्यावर साफ झळकत होती. राही बँकेत निघून गेली. अर्धा वेळ कामात गेला, पण लंच टाईम झाला तशी भुकेची जाणीव झाली. पण टिफिन न आणल्याने बाहेरचं काहीतरी खावं लागणार होतं. मावशीने करून निघताना बॅगमध्ये टिफिन टाकला होता, मात्र सांगायला विसरलं होतं. सहजच बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी हात टाकताच तिला टिफिन दिसला आणि नकळत चेहऱ्यावर आनंद पसरला. टिफिन उघडून बघताच त्यात तिच्या आवडीची भाजी बघून तर लगेच तिने मावशीला कॉल केला. लव्ह यू माऊ म्हणत लगेच फोन ठेवला देखील. मावशीने हसतच फोन ठेवत आपल्या कामी लागली. अभय उठला तेव्हा 3 वाजली असती. तिकडे नुसतंच काम काम आणि काम म्हणून त्याला आराम भेटला नव्हता. आणि फ्री असलं की राहीचे विचार नुसते हैराण करून सोडत. आज घरी येऊन त्याला सुखाची झोप लागली होती. उठला आणि बघते तर वेळ बराच झाला होता. म्हणून मग फ्रेश होत त्याने स्वतःसाठी कॉफी ठेवली आणि हॉस्पिटलला जायला रेडी झाला. 6च्या जरा आधीच करून निघत राहीच्या बँकेजवळ येऊन थांबला, जेणेकरून तिला एक नजर बघता यावं. पुढच्या एका दिवसात 1-2 मेसेज देखील केला नव्हता ना एक फोन. पण आज मात्र परतल्यावर तिला बघितल्याशिवाय त्याच्या जीवाला चैन पडणार नव्हती. तिचं लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी त्याने गाडी लावत त्याला टेकून उभा झाला. खिशातून सिगरेट काढत त्याने पेटवली व गाडीलाच टेकून उभा होत झुरके घेत होता. ती अजूनही आली नसल्याने त्याचं लक्ष आपल्या मोबाईलमध्ये होतं आणि अचानक ती बाहेर पडली. इकडे तिकडे नजर टाकताच तिचं लक्ष अभयकडे गेलं आणि त्याला असं सिगरेट पिताना बघून वाईट वाटलं. त्याच्या सिगरेट ओढणे प्रमाणापेक्षा जास्त वाढलं होतं. एक नजर डोळे भरून बघत त्याचं लक्ष जाण्याआधी तिने आपली गाडी घेत निघाली. सोबतीला त्याच रूटने जाणारी एक मैत्रीण अभयबद्दल बोलत असताना राहीला मात्र राग आला. काय दिसतो यार तो डॉक्टर, कसला हँडसम आहे. आज तर चक्क आपल्या बँकेजवळ दिसला मला. ती आपल्याच नादात बोलत गाडी चालवत होती आणि राहीने आपल्या गाडीला टर्न करत दुसऱ्या रस्त्याने निघून गेली. अभय मात्र अजूनही वाट बघत होता. शेवटी कंटाळून निघून गेला. इकडे राही मावशीकडे आली. फ्रेश होत तिने थोडीफार मदत खोलीत निघून गेली. लगेच तिने प्रियाला कॉल केला. थोडीफार गप्पा करत तिने घडलेला प्रकार सांगितला. तुझ्या आभ्याबाईला सांग सिगरेटचं प्रमाण जरा कमी करायला. प्रियाने तिला कधी येणार विचारताच तिने लवकरच म्हणत फोन ठेवला. अभय घरी रात्री उशिरा आला. जेवण करत लगेच आपला लॅपटॉप घेऊन वर निघून गेला. प्रियाने प्रसन्नाला त्याच्या पिण्याबद्दल आधीच सांगितल्याने प्रसन्न त्याच्या मागेच वर गेला. बघतो तो एका बाजूला बसून अजूनही सिगरेट ओढत होता. तो गणेश आज वर आला नव्हता, नाहीतर अभयला लगेच टोकलं असतं त्याने. निलेश कोपऱ्यात बसून आपली स्टडी करत होता. प्रसन्नाला बघत त्याने अगदी त्याच्या पुढे जाऊन उभा झाला. प्रसन्नाला बघत त्याने लगेच सिगरेट फेकत सॉरी भाई म्हणून आपला लॅपटॉप उचलत कामी लागला. बाजूला बसत प्रसन्नाने त्याच्या खांद्यावर हात टाकत डोळ्यांनीच बोल म्हणून खुणावलं. आता मात्र गेले 19 दिवस मनात साठवलेलं दुःख अश्रूद्वारे बाहेर पडायला सुरुवात झाली. शांत होत त्याने त्या रात्री घडलेलं थोडक्यात प्रसन्नाला सांगताच प्रसन्न हसला आणि सोबतीला ऐकत असेल निलेश देखील हसला. प्रसन्न हसत होता आणि अभय त्याच्याकडे रागीट नजरेने बघत होता. निलेश बोलण्यात आधीच पटाईत म्हणून लगेच बोलला. भाई तू वेडा आहे. पहिल्या प्रेमाला जर मिस्टेक बोलला तर कोणीही चिडणारच ना. तिलाही तू पसंत आहे तेव्हाच ती तुला स्वतः जवळ येऊ देते. एवढं तरी कळतं का रे तुला, की तेही माझ्यासारख्या लहानांनी तुला सांगायला हवं. आता कुठे अभयने अस्वस्थपणे केसांतून हात फिरवला. प्रसन्न मात्र हसतच खाली निघून गेला. निलेशने लगेच जवळ बसत भाई बोल एकदा तरी प्रेमाने. आणि खरंच अति होतंय तुझं सिगरेटचं प्रमाण. घरी कळलं तर खूप ओरडा बसणार आहे. अभयने मान हलवत मोबाईल हाती घेतला आणि निलेशला डोळ्यांनी स्टडी करायला पाठवत राहीला कॉल केला. रात्र बरीच झाले असल्यामुळे तिने रिसीव्ह केला नव्हता, म्हणून मग आपली कामं संपत तोही झोपी गेला. तर मग मैत्रिणींनो, या कथेच्या लेखिका त्रिवेणी जाधव या आहेत. कथा ही लेखिकेच्या परमिशनने आपल्या चॅनेलवर सुरू झालेली आहे आणि जर तुम्हालाही तुमच्या कथा चॅनेलवर पब्लिश करायच्या असतील तर त्यासाठी तुम्हीही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग मन माझे चॅनेल.